छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने धोकादायक इमारतींविरोधातील कारवाईला वेग दिलाय। आज रंगरेज गल्ली परिसरातील सुमारे 80 वर्ष जुन्या 2 जीर्ण धोकादायक इमारती पाडण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या सुमारे 72 इमारती धोकादायक अवस्थेत असून मुसळधार पाऊस, वादळी वारे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्या कधीही कोसळू शकतात। त्यामुळे नागरिकांच्या जीविताला तसेच परिसरातील मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार या सर्व धोकादायक इमारतींच्या मालकांना स्वतः सुरक्षित पद्धतीने इमारती पाडून घेण्याबाबत यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। मात्र अनेकांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्याने महानगरपालिकेने थेट कारवाई सुरू केली आहे। आज अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अधिकारी संजय सुरडकर, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, वार्ड अधिकारी लता पुजारी, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई तसेच त्यांच्या पथकाने रंगरेज गल्ली येथे जाऊन अमृत भाकरे आणि सादिक अहमद यांच्या सुमारे 80 वर्ष जुन्या आणि धोकादायक असलेल्या इमारती सुरक्षितरित्या जमीनदोस्त केल्या।